काय असतं त्या कोर्समध्ये? इट्स लाईक 3 years. म्हणजे त्याच्यात 2 ऑप्शन असतात. एक तर 3 वर्षाचा तुझं फुल मॅनेजमेंट असतं किंवा क्राफ्ट कुकरी कोर्स असतो जो 1 वर्ष 6 महिन्याचा असतो. सो आम्ही 3 वर्षात पहिल्या इयरला चे सब्जेक्ट्स वेगळे, सेकंड थर्ड असे. तर फर्स्ट इयरला आमचे कलिनरी म्हणजे कुकिंग, बेसिक कुकिंग असायचं. बेसिक कुकिंग म्हणजे इंडियन कुकिंग, मोर ऑफ अ इंडियन कुकिंग, जे आपलं बटाट्याची भाजीपासून कॅबेज फुगात म्हणजे आपली कोबीची भाजी, बिर्याणी, हे सगळं इंडियन. तसंच आपल्या बेकरीमध्ये बेसिक नानकटाई आणि कुकीज हे सगळं. परत आपलं सर्व्हिसमध्ये फूड अँड बेवरेज सर्व्हिस जे असायचं त्याच्यात टेबल कसं सेटअप करायचं, कुठल्या कटलरी लावायची कुठल्या क्युझिनबरोबर, म्हणजे जर सूप आहे तर सूप स्पून पाहिजे, जर क्रॅब आहेत मेन्यूमध्ये तर त्याचा कटर पाहिजे किंवा वॉटेवर, असं सगळं ते असायचं. परत सर्व्हिस लेफ्टने केली पाहिजे, राईटने केली पाहिजे, फिमेल्सना पहिली केली पाहिजे, हे सगळं ते शिकवायचे. तो ट्रे सॅल्वर जो म्हणतात तो घेऊन कसा चालायचा, सो आम्ही ते विटा ठेवून लिटरली असे चालायचो. सो ऑल ऑफ दॅट. येस येस. ते असं ते हात धरून असं. हां, एका हाताने यू हॅव टू बी लाईक दिस असं, यु नो. तर ते त्या सॅल्वरवर विटा ठेवायचे आणि देन असं. त्याच्यानंतर HR असायचं, ह्युमन रिसोर्स. नंतर फ्रंट ऑफिसमध्ये तुमचं हे कसं, म्हणजे रूम्सला तुम्ही जे फ्रंट एंड असतं ते कसं करायचं किंवा गेस्टला कसं वेलकम करायचं, त्यांना ते रॅक रेट म्हणजे जे रेट असतात ते कसे समजावायचे, रूमशी. आम्ही आता खूप सगळं ऑनलाईन झालं, तेव्हा काय आपण बेसिकली करायचं. हां, म्हणजे बेसिकली तिकडे आता कसं आहे, आता आपण फोनवर बघतो की AC आहे, स्विमिंग पूल आहे. तिकडे तसं नाही. यू हॅव टू शो द गेस्ट की बाबा हे आमच्याकडे आहे, हे आहे 5 स्टार्सला किंवा कुठे असं. तर ते बेसिकली स्टडीज होते. सेकंड इयरला आमच्याकडे क्वांटिटी किचन असायचं. अख्ख्या कॉलेजसाठी आम्ही जेवण बनवायचो. दॅट वॉज फन, ट्रस्ट मी. जवळजवळ 300-400 लोकं जेवढे काय असायची, सगळे स्टुडंट प्लस फॅकल्टी, सगळ्यांसाठी जेवण बनवायचो. सो त्याच्यातून कळायला लागलं की क्वांटिटीमध्ये जेवण कसं बनवायचं आहे. 20 किलो चिकन, 25 किलो चिकन, म्हणजे त्या लेवलला तेव्हा सेकंड इयरला. परत सर्व्हिसमध्ये थोडंसं अजून लेंदी व्हायला लागलं की मग मॉकटेल्स कुठले आहेत, मग कॉकटेल्स कसे आहेत, म्हणजे थोडंसं डिटेल लावून. तसं HRमध्ये मग रिक्रुटमेंट कशा करायच्या, म्हणजे ऑल ऑफ दॅट. असं प्रत्येकाचं थोडं ॲडव्हान्स. मग सेकंड इयरला फॅसिलिटी मॅनेजमेंट की मेंटेनन्स असतो, रूम्सचे मेंटेनन्स असतात. हाऊसकीपिंगमध्ये पण थोडं अजून त्याच्यात डिटेलिंग असायचं. फ्रंट ऑफिसमध्ये मग सेल्स अँड मार्केटिंग आलं, रूम सेल कशी करायची, मार्केट कशी करायची, ऑल ऑफ दॅट. आणि थर्ड इयरला इट वॉज बेस्ट, कारण की ॲडव्हान्स कुकिंग होतं. म्हणजे वेगवेगळे इंटरनॅशनल क्युझिन्सचे हे असायचे, मेन्यू असायचे. जसं फ्रेंच क्युझिनचा एक मेन्यू आहे, इटालियन क्युझिन, आणि प्रत्येक मेन्यूमध्ये 4 to 5 कोर्स मेन्यू असायचा. सूप, स्टार्टर्स, सॅलॅड्स, मेन कोर्स, डेझर्ट, आंत्रेज, म्हणजे असं सगळं. सो दॅट वॉज गुड लर्निंग. म्हणजे परत फूड अँड बेवरेजमध्ये वाईन टेस्टिंग्ज आणि वेगवेगळे स्पिरिट्सच्या टेस्टिंग आणि त्याचं मिक्सिंग वगैरे, मोर डिटेल. सेम विथ हाऊसकीपिंग अँड फ्रंट ऑफिस. सो असं हे 3 वर्षाचं डिवाईड केलेलं सब्जेक्ट्स असतात त्याच्यात. सो त्या. आणि मग ताजमधनं नंतर पुढे कुठे गेलास तू? ताजमध्ये मी ऑलमोस्ट आय वर्क फॉर लाईक मोर दॅन 3 years ताजमध्ये, लंडन ताजला. मग आय वेंट टू दुबई. मग कसं झालं की माझा विजा संपत होता आणि ना खूप सारे तेव्हा फेक विजा अजूनही चालत असतील, पण ते चालायचे की असं तसं. आय वॉज नॉट वॉन्टेड टू डू दॅट. म्हणजे ते तिकडे राहायचं ते असं हे असतं, काय म्हणतात, तो इगरनेस असतो. हू डझंट लाईक, पण ते प्रॉपर असलं पाहिजे. सो आय वॉज लाईक की नाही, मला जर प्रॉपर विजा नाही मिळत तर मी परत येतो आहे. आय केम बॅक अँड देन आय वेंट टू दुबई. सो आय वेंट टू दुबई फॉर वन ऑफ द गुड कॅफे बतील म्हणून एक चांगला ब्रँड आहे. DIFC, यू मस्ट बी नोईंग फॉर शुअर. DIFCला आणि खूप मरीनाला होतं, बटुटाला होतं, IBN बटुटाला अँड ऑल. सो बट आय डिडंट लाईक द वर्क दे. म्हणजे यू नो वर्क कल्चर आणि माझं जे काम होतं ते मला आवडलं नाही, वॉट एव्हर रिझन. सो काय होतं काम तुझं? शेफच. ऑफकोर्स मोर ऑफ लेबनीज, मोर ऑफ इंटरनॅशनल. द फूड वॉज व्हेरी नाईस. पण कसं होतं, त्या कॅफेमध्ये जेवण रेडी यायचं. म्हणजे आता फ्रोझन सूप यायचं, एक पॅकेट उघडा, एक फ्रोझन फूड सूप आलं, समजा मशरूम सूप आहे, तर ते पॅकेट उघडा, कात्रीने कापा आणि गरम करा. सो दॅट इज नॉट माय जॉब. म्हणजे शेफला काम, आणि माझी जी पोस्ट होती ते मोर ऑफ अ कुकिंग. तर सेंट्रल किचनमधून सगळं रेडी यायचं. आता एक कुठलं जतार सँडविच आहे समजा एक्झाम्पल, मग त्याचे सगळे इन्ग्रेडियंट्स रेडी यायचे, तुम्ही फक्त मिक्स करा. किंवा सॅलड आहे ते फक्त मिक्स करा, विच आय मीन आय वॉज नॉट कीन. आणि मी झिरोतून काम केलेले काम करायचो. लंडनला असताना म्हणजे काय म्हणतात, आपल्या ग्रीन पीस सोलण्यापासून, म्हणजे आता तर फ्रोझन आहे, मेयोनेज बनवण्यापासून, एग योकपासून
म्हणजे तशी कामं केलेली. सो आय डिडंट लाईक इट. आणि हे माझ्यासाठी खूप चांगलं लर्निंग होतं. आय ऑलवेज गिव्ह दिस एक्झाम्पल की जर आपल्याला ते काम नाही आवडत आहे ना, ते करू नका. डू अ न्यू जॉब किंवा नवीन ठिकाणी काम करा, पण बळजबरीने कामं करू नका. सो आय केम बॅक देन आय केवळ पैसे मिळतात म्हणून करू नका. एक्झॅक्टली. आणि कोणी तुम्हाला अडवत नाही. मी प्रॉपर विजा कॅन्सल केला माझा. आय पेड मोर फीज अँड ऑल आणि आय केम बॅक. नाही आवडत तर नाही करायचं. माझं करिअर आहे. कोण आपल्याला फोर्स नाही करत. कॉन्ट्रॅक्ट जर कॅन्सल होतं आहे कॅन्सल करून. सो आय वॉज व्हेरी ऑनेस्ट. आणि सगळ्या हल्लीच्या मुलांना मी ते नक्की सांगेन की यू शुड लाईक युअर वर्क. आणि मग मुंबईत आलो. मुंबईत वेगवेगळ्या कॅफे पिको म्हणून होतं तिकडे काम केलं. मग टी ट्रेल्समध्ये. सो लाईक देन दॅट्स हाऊ इट स्टार्टेड. म्हणजे मग टी ट्रेल्समध्ये आय यूज टू हँडल 30 आउटलेट्स इन 9 डिफरंट सिटीज ऑफ इंडिया. सो राईट फ्रॉम लखनौ, नोएडा, दिल्ली, बँगलोर, चेन्नई, मुंबई, पुणे, वायझॅग, खूप ठिकाणी कॅफेज असायचे. मग ते सांभाळायचो. मग ते मॅनेज करायचं म्हणजे बिकॉज दॅट इज नॉट वेअर युअर कुकिंग. तू तिथे ऍक्च्युअल करत नाही. मग काय करायचं असतं? मग कसं आहे, ती पोस्ट तुमची चेंज होते. म्हणजे आता दुबईहून आल्यानंतर एक कॅफे पिको म्हणून होतं जिथे मी जॉब केला. तिकडे इट वॉज मोर ऑफ अ कुकिंग. तिकडे पण आमचे 15 एक कॅफे होते जिथून जेवण कुक करायचं आणि ते जायचं तिकडे. आणि मग तिकडले कॅफेमधले जे शेफ्स आहेत ते पुढे कुकिंग करायचे. सो असं ते ज्युनियर असायचे, ते पुढे कुकिंग. मग ते हळूहळू मग चेंज होतं. आता मग कसं आहे, मग टी ट्रेल्सला जिथे मी होतो तिथे 9 डिफरंट सिटीजमध्ये होतो ना, तर आमचं बेस काम काय असायचं की मुंबईला सगळं सेट करायचं आणि तिकडे रेप्लिकेट करायचं. तर म्हणजे प्रत्येक झोनचे हेडशेफ असायचे जे मला रिपोर्ट करायचे. नॉर्थचा होता, साऊथचा होता, वेस्टर्नचा तर माझ्याबरोबरच असायचा. त्यामुळे वी यूज टू वर्क. आणि मग तिकडे रेसिपी सेट करणं, नवीन मेन्यू ट्राय करणं. आपल्याकडं मुंबईत, आमचं मुंबई बेस्ड होतं. आणि मग ते रेप्लिकेट करणं बाकीच्या सिटीजमध्ये. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.